दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं असतं तर भाजपला सांगितल्याशिवाय झालं असतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. 12 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावरती शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी. त्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य असेल. इतर कोणताही पक्ष राष्ट्रवादीचा निर्णय घेणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंची स्पष्ट भूमिका. 1 एप्रिलपासून देशभरामध्ये नवा आयकर कायदा. कर भरणं होणार सुटसुटीत, तर इन्कम टॅक्स रिटर्न्ससाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत. अपघात विमा दावा करमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर बनवणार. टायर 2, टायर 3 शहरांच्या विकासासाठी 5,000 कोटींची तरतूद. निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात माहिती. विकसित भारताकडे नेणारा बजेट. शेती, पशुपालन, उद्योगांसाठी भरीव तरतूद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं बजेटचं स्वागत. रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार. 5 राऊंड्स फायर. घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपींना पुण्यातून अटक. बिश्नोई गँगनं स्वीकारली जबाबदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.